नमस्कार, मी काजल. तुम्ही पाहत आहात दत्तगुरु चैतन्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना या आपल्या श्रद्धेच्या परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कितीही मेहनत करत असाल पण पैसा टिकत नाही का? घरात सतत वादविवाद, आजारपण, कर्ज, नोकरी, अडथळे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे का? वारंवार संधी हातातून निसटते का? कितीही प्रयत्न केले तरी नशीब साथ देत नाही असं वाटतं का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा फक्त 5 गुरुवारचा अत्यंत श्रद्धेने केला जाणारा उपाय, ज्याबद्दल अनेक भक्तांचा विश्वास आहे की तो त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा ठरवतो. परंतु हा उपाय फक्त कृती नाही, हा उपाय म्हणजे श्रद्धा, हा उपाय म्हणजे विश्वास आणि हा उपाय म्हणजे आपल्या सद्गुरूच्या चरणी पूर्ण समर्पण केलेलं. मंडळी, असं म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व मार्ग बंद होतात तेव्हा सद्गुरू एक असा दरवाजा उघडतात ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. कदाचित आजचा व्हिडिओ तुम्ही योगायोग पाहत नाही आहात. कदाचित हीच ती वेळ आहे ज्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रकाशाची सुरुवात होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपवास कोणती जादू नाही. हा उपवास किंवा हा उपाय श्रद्धा, संयम आणि सकारात्मक याच्यावर केलेला खरा आध्यात्मिक लाभ अनुभवता येतो. म्हणून कृपया हा व्हिडिओ अंधश्रद्धेच्या नजरेत पाहू नका. जर तुम्ही सद्गुरू वरील विश्वास आणि सकारात्मकतेने एका मंडळी अनेक लोक 5 गुरुवार पूर्ण होण्याआधी उपाय सोडून देतात आणि मग म्हणतात आमच्या आयुष्यात काही बदल झाला नाही. पण ज्यांनी पूर्ण श्रद्धेने, कोणतीही घाई न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता हा उपाय केला, ज्यांनी आपल्या जीवनात आत्मविश्वास, मानसिक शांती आणि सकारात्मक बदल अनुभवले, असा त्यांचा अनुभव आहे. कदाचित पुढचा अनुभव तुमचाही असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय नेहमी कधी करायचा आणि कोणती वस्तू लागतात, कोणती प्रार्थना करायची, कोणत्या चुका अजिबात करू नये आणि 5 गुरुवार पूर्ण झाल्यावर काय करायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुमच्या मनात श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अढळ श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण भक्तांच्या मुखातून निघलेले हे नावात त्यांच्या मनाला शक्ती देतं. चला तर हात जोडून सद्गुरूचं स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, असा माझा स्वामींचा नमस्कार. आता जाणून घेऊया फक्त 5 गुरुवार श्रद्धेने आणि नियमाने हा उपाय कसा करायचा, ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि सद्गुरूंची कृपा अनुभवायची प्रेरणा मिळू शकते. गुरुवार हा केवळ आठवड्यातील एक दिवस नाही. भारतीय परंपरामध्ये गुरुवार हा गुरुतत्व, ज्ञान, समृद्धी, श्रद्धा आणि देवी कृपाची दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त भगवान विष्णू, देव तसंच आपल्या सद्गुरूची भक्तिभावाने पूजा करतात. स्वामी समर्थ भक्तांसाठी हा दिवस विशेष मानला जातो, कारण दिवस मन शुद्ध करीन, ईश्वर आणि नाते अधिक करण्यासाठी संधी देतो. पण एक प्रश्न आहे, काही लोक गुरुवारी पूजा करतात तरीही त्यांना अपेक्षित बदल का दिसत नाही? याच कारण ऐकणार आहोत. पूजा वस्तू होत नाही, पूजा भावनेत होत नाही. जर मनात श्रद्धा नसेल तर मोठा यज्ञही अपुरा ठरतो. आणि जर मनात निवांत विश्वास असेल, एक साधा देवही ईश्वरपर्यंत पोहोचतो. म्हणून आज मी सांगणार आहे की या 5 गुरुवारचा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? श्रद्धा, संयम आणि सातत्य. मंडळी, अनेक वेळा आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कर्ज वाढतं, काम अडकतात, घरात सतत तणाव राहतो, मन अस्तव्यस्त होतं. मग आपण विचार करतो, देवा, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच आणि प्रत्येक संकटानंतर नवीन सुरुवातही येते. सद्गुरू आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी लगेच दूर करत असे नाही, पण त्या अडचणींना समोर जाण्याची शक्ती मात्र नक्की देतात. त्यामुळे मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मंडळी, हा उपाय करताना कोणत्याही प्रकारची भीती नाही ठेवू मनात. जर एक गुरुवार चुकला तर काही वाईट होईल का? एखादी वस्तू कमी पडेल तर दोष लागल का? अशा गोष्टीची चिंता करू नका. ईश्वराला वस्तूची नाही, तुमच्या निर्मळ मनाची गरज असते. ज्यांच्या मनात भक्ती आहे, ज्यांच्यासाठी प्रत्येक प्रार्थना मौल्यवान असते. आणि म्हणूनच हा उपाय करताना एक संकल्पना करा, हे स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनातील अहंकार, भीती आणि नकारात्मक दूर करा. मला समृद्धी,
आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या. मंडळी, अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी गुरुवारी नियम आणि प्रार्थना सकारात्मक विचारांनी सवय लावली तेव्हा त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, आत्मविश्वास वाढला, मनातील भीती कमी झाली आणि जीवनात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागले. कदाचित आजपासून तुम्हालाही जीवनात अशाच नव्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. म्हणून आता कोणती चूक तुम्ही करणार आहात? या 5 गुरुवारच्या उपवासाची नेमक्या कोणत्या चुका, कोणती तयारी करायची आणि हा उपाय पद्धत कशी करायची, तर नक्की भाग चुकू नका. आता आपण जाणून घेणार आहोत त्या अत्यंत महत्त्वाचा भाग, हा 5 गुरुवारचा उपाय नेमका कसा करायचा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणालाही इजा करण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनात सकारात्मक श्रद्धा, सद्गुरूंचे स्मरण वाढवण्यासाठी आहे. म्हणून हा उपाय मन शांतने आणि पूर्ण विश्वासाने करा. आता सुरू करूया. पहिली पायरी, सकाळी लवकर स्नान करा. गुरुवारी शक्यतो सूर्योदयानंतर लवकर उठा. स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास पिवळ्या आणि फिक्कट रंगाचे कपडे परिधान करा, कारण पिवळा रंग गुरु तत्वाशी जोडला जातो. यानंतर आपल्या देवघराची पूजा जागा स्वच्छ करा. जिथे स्वच्छता असते तिथे मनही प्रसन्न राहते. दुसरी पायरी, पूजेची तयारी. एका ताटात किंवा चौरंगात एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. हळद, कुंकू, अक्षता, पिवळी फुले, केळी, हरभरा डाळ, गुळ आणि शक्य असल्यास बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाचा प्रसाद. यानंतर स्वामी समर्थाचं किंवा आपल्या श्रद्धेनुसार गुरुचा फोटो किंवा मूर्तीसमोर नमस्कार करा. तिसरी पायरी, मनापासून प्रार्थना. आता डोळे बंद करा. दोन्ही हात जोडून मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या कर्मावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या मनातील भीती, नकारात्मक अहंकार दूर करा. मला प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मोठ्याने किंवा मनातही करू शकता. चौथी पायरी, नामस्मरण. यातील कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जर वेळ कमी असेल तर 21 वेळा, 51 वेळा श्रद्धेने जप करू शकता. लक्षात ठेवा, संख्या नाही तर भावना महत्त्वाची असते. पाचवी पायरी, प्रसाद अर्पण. आता स्वामींना केळी, गुळ, हरभरा किंवा बेसनाचा लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा. काही क्षण शांत बसा, स्वामींच्या चरणाचे ध्यान करा आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्वांना प्रेरणादायक ग्रहण करा. तर मंडळी, शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला प्रसाद किंवा अन्नदान करा. दानामुळे मनात करुणा आणि समाधान वाढते. 6वी पायरी, हा उपाय एकदा करून थांबू नका. सलग 5 गुरुवारी श्रद्धेने आणि सातत्याने करा. जर एखाद्या कारणामुळे मध्ये खंड पडला तर निराश होऊ नका. पुढील गुरुवारपासून पुन्हा नव्याने श्रद्धेने सुरुवात करा. ईश्वर भक्ताची भावना पाहतो, चूक शोधत नाही. मंडळी, आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना कोणाकडून वाईट अपेक्षा ठेवू नका. खोटे बोलणे, दुसऱ्यांचा अपमान करणे, फसवणूक करणे किंवा कोणाचे मन दुखवणे या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. कारण सद्गुरूंची खरी पूजा फक्त दिवा लावण्याची नाही तर आपल्या वागण्याची आहे. जेव्हा आपल्या विचारात, बोलण्यात आणि कर्मात चांगुलपणा येतो तेव्हा गुरुकृपा खरा अनुभव मिळतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, हा उपाय करताना लोक कोणत्या मोठ्या चुका करतात, ह्या त्या टाळल्या नाही तर श्रद्धेचा मार्ग कसा कमी होतो. मंडळी, आता मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहे जे अनेक भक्त नकळत आणि नंतर म्हणतात आम्ही उपाय केला पण काही फरक पडला नाही. लक्षात ठेवा, सद्गुरूंची कृपा मिळवण्यासाठी केवळ विधी पुरेसा नसतो, तर मनाची शुद्धता, प्रामाणिक प्रयत्न, श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. चला तर जाणून घेऊया ते सत्य चुका. पहिली चूक, फक्त नकारात्मक अपेक्षेने उपाय करणे. काही जण पहिल्याच गुरुवारी विचार करतात, उद्या माझे सर्व प्रश्न संपले पाहिजे. दुसरी चूक, मध्येच उपाय सोडून देणे. हा मंडळी, पहिले 2 गुरुवार उत्साहाने करायचे आणि तिसऱ्या गुरुवारी विसरायचे, हे टाळा. तिसरी चूक, मनात राग, मस्कर आणि द्वेष ठेवणे. तुम्ही दिवा लावत आहात, मंत्र म्हणत आहात, पण मनात एखाद्या विषय सतत राग, सूड किंवा मस्कर असेल तर ते मनच अस्तव्यस्त राहते. चौथी चूक, खोटे बोलणे आणि चुकीचे वर्तन. जर आपण पूजा करत बाहेर जाताना लोकांना फसवत असू तर ती पूजा अपुरी ठरू शकते. 5वी चूक, दुसऱ्यांची तुलना करणे. कोणी म्हणेल माझे काम लगेच झाले, कोणी म्हणेल मला काहीच अनुभव आला नाही. 6वी चूक, गरजूंना विसरणे. शक्य असल्यास या 5 गुरुवारपैकी एखाद्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. 7वी चूक, स्वामींचा विश्वास ठेवून स्वतःला प्रयत्न न करणे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ आपल्या प्रयत्नांना बळ देतात. प्रयत्न
जागा घेत नाही. प्रार्थना आणि कर्म याची साथ असेल तर जीवन अधिक सक्षमपणे पुढे नेता येते. मंडळी, आजपासून संकल्पना करा, मी कोणाचं वाईट करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि प्रत्येक गुरुवारी मनापासून श्री स्वामी समर्थ यांचा नामस्मरण करणार आहे. विश्वास ठेवा, तेव्हा मन बदलतं. जेव्हा जीवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अनेक संधी दिसू लागतात. मंडळी, आता मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे की जे केवळ कथा नाही, ते श्रद्धा, संयम, सद्गुरूचे विश्वास आहे. एका छोट्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरात सतत आर्थिक अडचणी, वडिलांची तब्येत खराब, मुलांना नोकरी नाही आणि घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता. प्रत्येक दिवस नव्याने संकटाने सुरू व्हायचे. एक दिवस त्या कुटुंबाला आजी म्हणाली, संकट मोठं असलं तरी स्वामी त्याहून मोठे आहेत. आजीने घरातील सर्वांना एकच सांगितले, 5 गुरुवार मनापासून स्वामीचे नामस्मरण करूया, पण त्याचबरोबर आपले प्रयत्नही सुरू ठेवूया. पहिला गुरुवार सगळ्यांनी मिळून दिवा लावा, सर्वांनी प्रार्थना करा, नाम जप करा आणि त्या दिवशी एक गरजू माणसाला अन्नदान करा. दुसऱ्या गुरुवारी घरातील वातावरण बदलायला लागलं, भांडण कमी झालं, मन शांत झालं. तिसऱ्या गुरुवारी मुलांना पुन्हा काही ठिकाणी नोकरीचा अर्ज आला, पुन्हा अनेकांना नोकरी मिळाली. चौथ्या गुरुवार वडिलांची तब्येत हळूहळू सुधारली. संपूर्ण कुटुंबाने एकमेकांना आदराने सुरुवात केली आणि घरात पुन्हा हसू परत आलं. मंडळी, इथे अर्थ आहे की कितीही प्रयत्न असू द्या, पण तर संदेश असा आहे की श्रद्धा मनाला बळ देते आणि प्रत्येक यशाकडे घेऊन जातात. तर मंडळी, तुम्ही 5ही गुरुवार पूर्ण केले तर शेवटच्या गुरुवारी स्वामींचे मनापासून आभार माना. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. स्वामी सुखातही तुमचं स्मरण राहू द्या आणि संकटातही तुमचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे मागणे नाही, तर ते दिलेल्या प्रत्येक परिस्थितीत योग्य कर्म करत राहणं हे. आता पुढील आणि शेवटच्या भागात आपण करूया स्वामी समर्थाच्या हृदयस्पर्शी प्रार्थना आणि लगेच सुंदर संदेश, जो प्रत्येक भक्तांना मानला तर स्पर्श करेल. आज आपण फक्त 5 गुरुवारचा या श्रद्धेपूर्ण उपायाबद्दल सविस्तर जाणून घेतलं, पण हा व्हिडिओ संपूर्ण मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगते, कधीही असा विचार करू नका की देवाने मला विसरलं. कारण ज्या क्षणी तुम्ही मनापासून सद्गुरूला हाक मारता त्या क्षणी तुमच्या जीवनात आशेची एक नवीन किरण जन्माला येते. कधी कधी आपल्याला वाटतं, माझी प्रार्थना ऐकली जात नाही, मी तेवढे नामस्मरण करतो तरी माझ्यावर संकट का येतात. पण मंडळी, सद्गुरू संकट नेहमी दूर करतील असं नाही, पण ती संकट पार करण्याची ताकद नक्की देतात आणि हीच खरी गुरुकृपा असते. आज एक संकल्पना करूया, कोणाचं वाईट करणार नाही, आई वडिलांचा आदर करू, गरजूंना शक्य ती मदत करू, सातत्याचा मार्ग सोडणार नाही आणि रोज किमान एकदा तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करू. चला आता सर्वांनी डोळे बंद करा, दोन्ही हात जोडून मनापासून ही प्रार्थना म्हणूया. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरात तुमची कृपा छाया सदैव राहू द्या. आमच्या मनातील भीती, दुःख, चिंता, नकारात्मक विचार दूर करा. आम्हाला योग्य कर्म करण्याची बुद्धी, संकटांना समोर जाण्याचं धैर्य आणि प्रत्येक परिस्थितीत संयम द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, ऐक्य, आनंद, समाधान नांदो. कोणाच्याही मनाला दुखवणारा कर्म आमच्या हातातून होऊ देऊ नका. आमच्या प्रयत्नांना यश द्या आणि सदैव योग्य मार्ग दाखवत राहा. श्री स्वामी समर्थ. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही स्वामी समर्थावर मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची ही एक ओळ अनेक भक्तांना प्रेरणा देऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत संदेश शेअर करा आणि अशा श्रद्धा आणि भक्ती सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओसाठी दत्तगुरु चैतन्य श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब परिवाराला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मी काजल तुमचं मनपूर्वक रजा घेते. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामीवर श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करत राहा आणि विश्वास ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की उगवतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजा योगीराज परिब्रह्म श्री सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.